अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आज आपण परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित सोनयाचा दिवस आजी अमृते पाहिला हे पुस्तक वाचनात घेत आहोत. हे आपण जी पुस्तकं वाचत आहोत ही सर्व पुण्याच्या आपल्या माऊली आश्रमात सर्व हे पुस्तकं मिळतात. वामनराज प्रकाशन पुणे यांचे पुण्यात मोठा स्टॉल आहे. इथे ही सर्व पुस्तके मिळतात. त्यातले हे आपण सोन्याचा दिवस आज अमृते पाहायला पुस्तक घेत आहोत. हे परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटेंनी लिहिलेलं आहे. सोन्याचा दिवस आज अमृते पाहिला. सोनयाचा दिवस आज अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पैजाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, आणून विसंबे हरी जगत्रय जीवना. तनु मनो शरण विनटलो तुझ्या पायी, बाप रखुमा देवी वरा वाचुने आणून रे काही. आज सोनयाचा दिवस. भगवान सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्तुत अभंग आपण अनेक वेळेला ऐकला असेल. आत्मसाक्षात्काराविषयी इतक्या सुंदर भाषेत मला नाही वाटत दुसरे कोणी काही सांगू शकेल. ते म्हणतात की सोन्याचा दिवस आजी. आज सोन्याचा दिवस आहे. केव्हा ते तेथे श्री गुरुपौर्णिमेबद्दल बोलत नाहीत, तर ते म्हणतात की आज साऱ्या आयुष्यामधला श्रेष्ठ सोन्याचा दिवस आहे. श्री संत नामदेव महाराजही त्यांच्या एका अभंगात याच प्रकारे म्हणतात की आजीचा दिवस आम्हा सोनियाचा, गोवळू भेटला कानो नंदाचा. 16 सहस्त्र गोपी म्हणती अगा जगजीवना, एके वेळी भेटी देई नंद नंदना. आजचा दिवस आमच्याकरता सोन्याचाच आहे. कारण आज नंदांचा पुत्र कान्हा गोपाळ आम्हाला भेटला. 16 सहस्त्र गोपी म्हणतात की हे जगजीवना श्रीकृष्णा नंद नंदना, आम्हाला ऐकले एक वेळ तरी तू भेट दे रे. आणि तोच दयाधन आज येथे प्रगटला आहे. माऊली म्हणतात आणि मी तो दिवस कसा बघितला तर अमृते पाहिला. अमृता ही शक्ती, श्री भगवंतांची शक्ती किंवा कृपाशक्ती किंवा श्री सद्गुरू कृपाशक्ती काही म्हणा, त्या शक्तीच्या कृपेमुळेच मी आजचा हा सोन्याचा दिवस बघितला. तो दिवस आहे तरी कसा, तर ते म्हणतात की सोन्याचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पैजाला. जेव्हा जेव्हा श्री भगवंतांचे नाम मनामध्ये आले, स्मरले, तेव्हा तेव्हा त्यांचे रूपही प्रगट झाले. असे जेव्हा होईल तेव्हा तोच अमृतमय असा सोन्याचा दिवस होईल. तो नामाने उजाडतो. यासाठी श्री संत तुकाराम महाराजही म्हणतात की जाणती हे भक्तराज महामुनी, नाम सुखधनी अमृताची. अमृताचे सार निजतत्व बीज, गुह्याचे ते गुज राम नाम. भगवतश्रेष्ठ महाभागवत असे ऋषीमुनी हे जाणतात की नाम हे अमृताची सुखसोय आहे. नाम हे अमृतमय असून तृप्त करणारे आहे. आत्मतत्व प्रगट करणारे त्या अमृततत्वाचे सार बीज असे श्री भगवन नामच आहे. सर्व रहस्यांचेही रहस्य मर्म हे रामनामच आहे. म्हणजे हा सोन्याचा दिवस अमृतमय असे नाम घेण्यामुळेच पाहता येतो. नाम साधनेनेच तो दिवस आयुष्यात उजाडतो. पण आजी म्हणजे केव्हा उजाडतो, तर जन्मोजन्मी साधना करून वासनाक्षय झाल्यावर त्याच क्षणी त्याच वेळेला उजाडतो. म्हणूनच आपला आजचा दिवस आणि तो सोन्याचा दिवस यात भली मोठी दरी आहे. पण तरी देखील आज श्री गुरुपौर्णिमा आहे. त्याची आपल्याला काही ना काहीतरी सेवा करायला मिळते आहे.
त्या निमित्ताने एकत्र येऊन श्री भगवंतांचे चिंतन होते आहे. या दृष्टीने कदाचित आपला हा दिवसही सोन्याचा असेल. पण माऊली म्हणतात, तसा खरा सोन्याचा दिवस जर आपणास हवा असेल तर त्यासाठी आपले अंतःकरण हे कलंकरहित शुद्ध सोन्याप्रमाणे वासनाक्षय झालेले असावे लागते. जर अलंकार घडवायचे असतील तर सोन्यामध्ये तांबे हिणकस घालावेच लागते. त्याशिवाय सोने कठीण होत नाही, त्याला दागिन्यांचा आकार येत नाही. अलंकारांचे सोने. त्याचप्रमाणे श्री भगवंतांना जेव्हा दागिन्यांची हौस उसळून येते, असे वाटू लागते की आपणही अनेक प्रकारचे दागिने घालावे, तेव्हा तेच हे सगळे जीव संकल्पाने निर्माण करतात आणि त्यांच्या भोवती सगळ्या कर्माचे वेटोळे घालतात. त्यांनी संकल्पप्रमाणे अशी अनेक रूपे तयार केली आहेत, असे अनेक अलंकार तयार केले आहेत. हे सारे अलंकार आपल्याजवळ बाळगून ते मोठ्या खुशीत राहत असतात. सर्व रूपांनी ते सारे काही अनुभवत असतात. खरे म्हणावे तर हा जीव, हा नरदेह श्री भगवंतांचा अलंकारच आहे. पण आपण त्या दृष्टीने कधी बघतच नाही. असे जर बघितले तर लक्षात येईल की या अलंकाराचे जर परत सोने करायचे असेल तर ते अलंकार वितळवावे लागतात. त्यातले हीन जाळावे लागते. ते जाळल्याशिवाय, ते किडाळ गेल्याशिवाय, ती जी काही भेसळ असेल ती काढल्याशिवाय चोख सोने खाली उरत नाही. जेव्हा श्री भगवंतांना हे अलंकार परत आपल्यामध्ये सामावून घ्यायचे असतील तेव्हा त्यांची उलटी प्रक्रिया सुरू होते. आधी अलंकार केले होते त्यासाठी सोन्यामध्ये किडाळ घातले होते. किडाळ कुठले तर संकल्प हेच. मग मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरण आणि 6 रिपू घातले. असू दे सगळे, म्हणाले. सोने जर शुद्ध राहिले तर परत आपल्यामध्ये सामावून घ्यावे लागेल आणि मग आपला खेळ थांबेल. ही त्यांना काळजी. म्हणून जेवढे अलंकार करता येतील तेवढे करून ठेवले. त्यातले 2-4 जरी परत येऊन मिळाले तरी सुद्धा त्यांना चालते. बाकीचे तर शिल्लकच आहेत ना. मोक्ष फार दूरचा. मी माऊलीत परमपूज्य सद्गुरू श्री मामांकडे गेले की मला असे वाटायचे, इथे शिल्लक राहिलेले आहेत ते विचारू का. दादाने त्यांच्याकडे चमकून बघितले. त्याला लक्षात आले की अरे, यांचा शेवट जवळ आलेला दिसतो आहे. म्हणून दादा म्हणाला, बोला, काय हवे ते मोकळेपणाने विचारून घ्या. असे म्हटल्यावर ते म्हणाले, दादा, माझे 2 प्रश्न आहेत. एक तर आजवर मी जी गायत्री मंत्राची व इतर मंत्रांची पुरस्करणे केलीत, मोक्ष फार दूरचा. मी माऊलीत परमपूज्य सद्गुरू श्री मामांकडे गेले की मला असे वाटायचे इथे येणारा प्रत्येक किती भाग्यवान आहे. तो परमपूज्य श्री मामांकडे येतो, मामांच्या दारात येतो. अरे, साक्षात श्री दत्तप्रभू आहेत ते. त्यांच्या दारात आलेला कुठलाही माणूस असा कसा परत जाईल. तो तर मोक्षालाच जाणार. पण परमपूज्य श्री मामा हे माझे विचार जाणून मला म्हणायचे की बये, तू असला विचार करूच नकोस. हे लोक तुलाच मोक्षाला पाठवतील. असले काही नाहीये. त्यावर मी म्हणायचे, असे का बोलतो मामा. तर मामा म्हणायचे, कळेल तुला पुढे एक एक गोष्ट. आता मात्र अनुभवांती मला हे पूर्ण पटले आहे की श्री भगवंत, श्री सद्गुरू हे सगळ्यांना अजिबात जवळ घेणार नाहीत. मोक्ष तर फारच दूर राहिला. त्या चिकार मोठ्या गोष्टी आहेत, लंब्या चौड्या बाता आहेत. असे जर हे सोने उरले तर ते शुद्ध सोनेच असले पाहिजे. एक कण देखील भेसळतात राहता कामा नये, तरच ते मूळ सोन्याच्या कसाला उतरते. कित्येक वेळेला अनेक जण तक्रार करीत येतात की माझ्याच आयुष्यात हे असे का होते. माझ्याच आयुष्यात सगळेजण माझ्याशी असे का वागतात. म्हणजे आपणही कुठेतरी चुकतो हे काही त्यांच्या ध्यानात येतच नसते बरे का. माझ्याशीच सगळे असे का वागतात, मी कुणाचे काय केले आहे, हा प्रश्न त्यामुळेच त्यांना पडत असतो. पण मी असे म्हणते की त्यात भगवत विचार जर असेल, आपल्याला सद्गुरू कृपा जर लाभली असेल तर आपण आणखी एक वेगळा विचार केला पाहिजे.
तो कसा? तर माझ्याशी सगळे असे वागतात. याचे कारण असे की माझ्या भोवती असलेल्या सगळ्या कर्मांचे वेढे देवांना सोडवायचे आहेत. ते जर सोडवायचे असतील आणि मला जर श्री भगवंतांपाशी जायचे असेल तर ते जसे अतिशुद्ध आहेत तसेच अतिशुद्ध करून मला ते जवळ घेतील. आणि म्हणून त्यासाठीच त्यांची ही सगळी धडपड चाललेली आहे. चला एकदा ते साधनेला बसा, करा, काहीतरी करा, पण दोष जाऊ देत, सगळीच्या सगळी कर्मे संपू देत, त्यातले पाप जळू देत. पाप जळल्यानंतर पुण्यही जळू देत. सोन्यात घातलेले कथी पहिले जळते, मग तांबे जळते. ते तांबेही जळून गेले पाहिजे. ते पुण्यही शिल्लक राहता कामा नये. जर पुण्य शिल्लक राहिले तर त्या योगे कुठल्या तरी लोकात हेलपाटे सुरू होतील. जिथे आपला पुण्याचा साठा उपयोगात येईल तिथपर्यंत जायचे. तिथून परत वापस पुन्हा येतेच. त्यातून सुटका होणार नाही. म्हणून ती शक्ती असे कधीच करीत नाही की फक्त पापच जाळले आहे आणि गप्प बसलो आहे. ती पुण्यही जाळते. ती शक्ती, ती अमृता असे करते. म्हणूनच सोन्याचा दिवस उगवू शकतो. सोन्याचा दिवस आजी अमृते पाहिला. पुण्य स्वीकारणे कठीण. ती शक्ती पाप पुण्य जाळते म्हणजे काय करते? जाळते म्हणजे ती काही त्याला आग लावत नाही. एक तर ती ते भोगायला तरी लावते किंवा ते काढून तरी घेते. परमपूज्य श्री मामा यावर फार सुंदर सांगायचे. समजा आयुष्याच्या शेवटी एखादा साधक नियमित साधनेने खरोखरच अशा परिस्थितीत आला की त्याला दत्तलोकापर्यंत नेणे भाग आहे, तर त्याच्याजवळ असलेले शुद्ध पुण्य ती परंपरा काढून घेते आणि सद्गुरू म्हणतात की चल तू मोकळा झालास. शुद्ध पुण्य स्वीकारणे ही देखील सोपी गोष्ट नाही. पाप तर कोणीच स्वीकारणार नाही. त्याकरता वाल्याकुळ्याची गोष्ट आपल्याला माहीतच आहे. आपण जर काही वेडेवाकडे वागलो तर जन्मभर ऐकावे लागते की त्यावेळी असे केले होते म्हणून. हे शुद्ध पुण्य तसेच पापही जर स्वीकारायचे असेल तर ती प्रक्रिया फक्त साधू संतांनाच उत्तमपणे जमते. आपल्या पुणे केंद्रात कर्नल भांड काका म्हणून एक साधक होते. ते मिलिटरीतले निवृत्त कर्नल होते. त्यामुळे त्यांच्या शिस्तीच्या बाबतीत काही विचारायलाच नको. सगळे आपल्या हाताखालचे सैनिक असल्यासारखे ते शिस्तीत वागायचे. पण माणूस मनाने अत्यंत स्वच्छ, निर्मळ आणि प्रामाणिक. त्यांची साधनाही नियमाने प्रेमाने होत असते. भाग्याचे मरण. ते एकदा दादांकडे आले. त्यावेळी श्रावणाचे अनुष्ठान 2 महिन्यावर आले होते. ते दादांना म्हणाले, आयुष्यातले शेवटचे आणि महत्वाचे असे 2 प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत. ते विचारू का? दादाने त्यांच्याकडे चमकून बघितले. त्यांना लक्षात आले की अरे यांचा शेवट जवळ आलेला दिसतो आहे. म्हणून दादा म्हणाला, बोला, काय हवे ते मोकळेपणाने विचारून घ्या. असे म्हटल्यावर ते म्हणाले, दादा माझे 2 प्रश्न आहेत. एक तर आजवर मी जी गायत्री मंत्राची व इतर मंत्राची पुरस्चरणे केली त्यांचे शुद्ध पुण्य मला समर्पित करायचे आहे. ते आपल्याच श्रीचरणी अर्पावे अशी माझी इच्छा आहे. आणि दुसरे म्हणजे मला आपल्या संप्रदायाचा द्वितीय आवरणाचा गुह्य श्री दत्त मंत्र मिळावा अशी आपल्याकडे विनवणी आहे. ते ऐकून दादा गंभीर झाला. तो म्हणाला, आपले शुद्ध पुण्य तर परंपरेच्या वतीने मी अवश्य स्वीकारीन, पण आपणास हवा असलेला मंत्र देण्यास मी जरा अनुत्सुक आहे. त्याचे हे बोलणे ऐकताच भांड काकांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ते म्हणाले, असे विचारण्यात माझे काही चुकले काय? त्यासाठी मी पात्र नाही काय? त्यावर दादा म्हणाला, असे नाही हो, पण त्या मंत्राच्या योगे विरक्ती वाढून तीव्रतेने प्रारब्ध नाश होऊन देह लगेच पडतो. भांड काका ते ऐकून प्रसन्नतेने म्हणाले, मला आनंदच आहे. आता माझे कुठलेच कर्तव्य शिल्लक राहिलेले नाही. देह उद्याही पडला तरी मला काळजी नाही. त्यांचा तो पक्का निर्धार बघून दादा म्हणाला, ठीक आहे, उद्या सकाळी या. मी तो मंत्र विधीपूर्वक देतो.
त्याची विशिष्ट जपसंख्या 2 महिन्यांनी पूर्ण होत आली की देह सुटून तुम्ही दत्तलोकी जाल. त्याप्रमाणे मग दुसऱ्या दिवशी दादाने त्यांच्याकडून संकल्प करून घेऊन त्यांचे शुद्ध पुण्य स्वीकारले आणि त्यांना तो परंपरेचा गुह्य श्री दत्तपंत्रही प्रदान केला. काकांनी त्याप्रमाणे मग अनुष्ठान सुरू केले. त्यांचे दादांवर अपरंपार प्रेम, त्यामुळे त्यांच्या शब्दाप्रमाणे ते सगळे अचूक काटेकोरपणे करीत होते. होता होता श्रावण महिना सुरू झाला. दादांचे माऊलीत अनुष्ठान सुरू झाले. त्यात एक दिवस आपले एक साधक श्री मोहन पाटणकर यांची सतार वादनाची सेवा रात्री ठेवलेली होती. वादन ऐन रंगात आले असतानाच एकदम सतारीची तार तुटली. ते बघून दादा अस्वस्थ झाला. त्याने लगेच राजूला जवळ बोलावून सांगितले की आता फोन येईल, आला की मला ताबडतोब सांग. आणि 5 मिनिटातच फोन आला. कळले की भाण काका गेले. अनुष्ठानात असल्याने दादाला जाता येणे शक्य नव्हते. त्यामुळे मंडळाच्या वतीने काही ज्येष्ठ साधक भेटीला अंत्यदर्शनाला गेले. त्यांचे दिवस झाल्यानंतर श्रीमती भांड काकूंना भेटायला माऊलीतून दादा, काही साधक व मी असे त्यांच्या घरी गेलो. त्यावेळी त्यांनी एक विलक्षण अनुभव सांगितला. काका गेले तेव्हा दुसऱ्या दिवशी देह न्यायचा असल्याने रात्रभर काकू आणि काही नातेवाईक शेजारची मंडळी देहाजवळ बसून होती. आश्चर्य म्हणजे काकांच्या हृदयातून सगळ्यांना स्पष्टपणे वेदमंत्र रुद्रावर्तन ऐकू येत होते. काकांचे निर्वाणही अत्यंत शांतपणे आणि अचानकच घडले होते. केवढे थोर पुण्य त्यांचे आणि किती सुंदर गती. संकल्प निःशेष जळावा. एखाद्या माणसाचे पाप पुण्य जाळणे किंवा त्याचे शुद्ध पुण्य स्वीकारणे ही गोष्ट खूप अवघड असते. परंपराच ते करू शकते. म्हणून हे पुण्य जाळण्याचे काम ती शक्ती करते. ती ते पुण्य कसे जाळते तर ती ते परंपरेच्या साठ्यात शिल्लक तरी टाकते किंवा स्वतःमध्ये सामावून तरी घेते. तो जीव मग सगळ्या कर्मबंधनामधून मोकळा होत असतो. माऊली त्यामुळेच म्हणतात की जैसा किडाळाचा दोष जाये तरी पंधरे तेची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. जीवाला जे जीवत्व आले आहे, जो जीवपणा आला आहे तो त्याच्या वासनांमुळे, कर्मामुळे आला आहे. जेव्हा केव्हा ही कर्मे वासना संपतील तेव्हा त्या जीवाचा आत्मा होईल. आत्मा जीवतत्वातून सुटेल त्यावेळी सगळे संकल्प जळून निश्चयच संपलेले असतील आणि जीव भगवत स्वरूप झालेला असेल. आपल्याला अनेक वेळेला अशी शंका येते की मला जे काही मिळायचे आहे ते आहे तरी काय, ही साधना मी कशासाठी करायची, याचा अपेक्षित परिणाम तरी काय. आणि याचे आपले पहिले उत्तर मोक्ष प्राप्ती हे असते. भगवत स्वरूपात मिसळून जाणे ही आपली मोक्षाची साधी कल्पना असते. पण गोपी मात्र तसे म्हणत नाहीत. ते म्हणतात की देवा, आम्हाला तुमचा मोक्ष भिक्ष काही नको.